पैठण तालुक्यातील जायकवाडी पाणलोट क्षेत्रालगत असलेल्या शेतीपट्ट्यात मोठ्या प्रमाणात रानडुक्कर, हरिण याबरोबर हिंस्र बिबट्यांचा हौदोस माजला असून यामुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतीमाल आणि पशुधनाचे अतोनात नुकसान दिवसेंदिवस वाढत चालले आहे। या नुकसानीची भरपाई म्हणून केवळ 3000 रुपयांची नुकसान भरपाई दिल्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची थट्टाच केल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त करत असंतोष व्यक्त केला आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नामात्र तटपुंजी रक्कम देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचा प्रकार वन्यजीव विभागामार्फत राबवला जातोय। या घटनेचे वास्तव ढाकेफळ येथील शेतकरी सतीश सुंदर यांनी चालू वर्षी 1 हेक्टर क्षेत्रात उन्हाळी बाजरी पेरणी केली होती। योग्य ती मशागत केल्यामुळे जोमाने काढणीस आलेल्या बाजरी पिकाला रानडुकरांच्या झुंडीने रातोरात खाऊन तसेच तुडून नष्ट केले होते। यामध्ये जवळपास 25 क्विंटल बाजरी धान्याची नासधूस, ज्याची बाजार मूल्य 60,000 रुपये रक्कम असल्याचं सांगण्यात आलंय। याविषयी संबंधित शेतकऱ्यांनी वन्यजीव विभागात धाव घेतली। त्यानंतर विहित नमुन्यातील अर्ज, ऑनलाईन अर्ज, शासकीय कर्मचारी यांचा पंचनामा रिपोर्ट अशा विविध कागदपत्रे देऊन 6 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर केवळ 3000 रुपयाची नुकसान भरपाई चेक विभागामार्फत दिल्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची केवळ हेटाळणी अर्थात थट्टाच केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालाय। यामुळे परिसरातील बहुसंख्य शेतकरी आपल्या पशुधनाचे बिबट्याच्या हल्ल्याने तसेच रानडुक्कर आणि हरणांच्या झुंडीने अतोनात नुकसान होऊन देखील हतबल नुकसानग्रस्त शेतकरी वन विभागाच्या हेटाळणीखोर वृत्तीमुळे कागदपत्रांचा फार्स करण्यासाठी धजावत नाही। उलट वन विभागाच्या कामचुकार वृत्तीमुळे परिसरातील शेतकरी बिबट्याच्या दहशतीबरोबर वन विभागाच्या कार्यप्रणालीला देखील घाबरलेला दिसून येतोय। सतीश सुंदर, एमसेन न्यूज, ढोरकीन, पैठण।